नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर, भाग 39. अखिलकडे पूनम तयार झाली होती. हिमानी आणि उषा आत्याची वाट बघत होते. हिमानी, उषा आत्या, रवींद्र पण आले. पूनम आरतीचं ताट सजवून अगदी तयार होती. ताटात फुलं, अक्षदा, दीप, गंध, गोड पदार्थ ठेवून ती तयार होऊन उभी होती. तिच्या मनात एक वेगळाच आनंद आणि उत्सुकता घेऊन अखिल, कल्पेश, प्रमोद तिघही तिच्या जवळ आले. त्यांना पाहताच पूनमच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने अगदी मनापासून आपुलकीने तिघांनाही एक एक करून ओवाळले. डोळ्यातून प्रेम आणि तिच्या कृतज्ञता दिसत होती. ती ओवाळत असताना तिघांनी तिला एक एक गिफ्ट दिले. अखिल तिला सुंदरशा बांगड्या सेट दिला. कल्पेशने प्रेमाने निवडलेले कुंदन पैंजण आणि प्रमोदने खास तिच्यासाठी निवडलेली एक सुंदर अशी साडी दिली. हे पाहून पाहून पूनम चकित झाली. इतकं सगळं त्यांनी तिला खुश करण्यासाठी केलं होतं. तिच्या डोळ्यातलं पाणी तरंगलं, पण होठावर हसू होतं. अश्रूही आनंदाचे होते. हे फक्त भाऊ नाहीये, माझे संपूर्ण जग आहे, पूनम म्हणते. मग आहे की, शेवटपर्यंत राहू, प्रमोद म्हणतो. अखिल पूनमला मिठीत घेतो. तिच्या डोक्यावर हात ठेवतो. कल्पेश पण येतो. त्यांना मिठी मारतो. सागर त्याचे फोटो काढतात. हिमानी पण जाते. खूप फोटो काढतात. हिमानी, तू पण ओवाळून घे, आजी म्हणतात. अखिल बसतो. हिमानी त्याला राखी बांधते. त्याला पेढा खाऊ घालते. त्याच्या पाया पडते. अखिल तिला गिफ्ट देतो. कल्पेशला राखी बांधते. कल्पेश पण तिला गिफ्ट देतो. प्रमोदला राखी बांधते. तो पण तिला गिफ्ट देतो. सागर बसतात. उषा सागरला ओवाळून राखी बांधतात. सागर उषाला पाकिटमध्ये पैसे देतात. त्यांनी गिफ्ट काही आणले नव्हते. उषा आत्याला काही पण चांगले आणले तरी आवडत नव्हते, म्हणून त्यांनी त्यांना पैसे पाकिट दिलं. उषा आता निरंजनला सांगते. ते पण बसतात. उषा आता त्यांना राखी बांधते. ते पण तिला पाकिट देतात. सिमी बघत असते. किती छान रक्षाबंधन साजरी करत आहे. मला भाऊ असता तर मी पण राखी बांधली असती. तिच्या हातात राखी असतात. पूनमने तिला पकडायला दिल्या होत्या. ती त्यांच्याकडेच बघत होती. अखिलचे लक्ष सिमीकडे गेलं. ती राखीकडे बघत होती. अखिलने प्रमोदला हात लावला. प्रमोदने अखिलकडे पाहिलं. अखिल पुढे बघत होता. त्याने पण पाहिले. दोघे सिमी समोर गेले. हात पुढे केले. सिमीला आनंद झाला. तिने दोघांना बसायला सांगितले. त्यांना ओवाळून घेतले. मग राखी बांधली. त्यांना पेढा खाऊ घातला. त्यांनी तिला पैसे दिले. ती नाही म्हणत होती. तारा सिमी जवळ गेल्या. अखिल आणि प्रमोदने प्रेमाने बहिणीला पैसे दिले आहे. त्यांना नाही म्हणत नाही, तारा म्हणतात. सिमी ते पैसे घेते. रवींद्र दादा, तुम्ही पण बसा, तारा म्हणतात. रवींद्र वाट बघत होते. माझा नंबर कधी लागतो, ते बसले. ताराने त्यांना ओवाळले. राखी बांधली. पेढा खाऊ घातला. त्यांना पाया पडले. त्यांनी गिफ्ट आणले होते ते ताराला देतात. आशा पण बघत असते. मी पण जाऊ का, ती मनातच विचार करते. आशाताई, या तुम्ही पण, रवींद्र म्हणतात. आशाला खूप आनंद होतो. त्या पण रवींद्राला राखी बांधतात. रवींद्र पण त्यांना गिफ्ट देतात. आता राखी बांधून झाली. आता जेवण करून घेऊ, आजी म्हणतात. तारा जेवण लावायला सांगतात. उषा गप्प होत्या. त्याला बोलायचे होतं. त्या बोलल्या नाही. ते जेवायला बसले. त्यांनी जेवण करून घेतले. गप्पा मारत बसले. दादा, अखिलची एंगेजमेंट कशी काय ठरली? म्हणून निरंजन दादा आशाला इथं बोलवले का? मुक्ता खरंच गिरीश दादाची मुलगी आहे का? तू काही विचार केला होता का? उषा म्हणतात. आम्हाला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. अखिलला मुक्ता आवडते. त्यांना मना विरुद्ध मी काहीच केले नाही, सागर म्हणतात. उषा, ते दोघं खुश आहे. तू का आता ते बोलत आहे, आजी म्हणतात. मी कोणीच नाहीये का? उषा आत्या म्हणतात. उषा, तू काय बोलत आहे? आम्हाला पण मुक्ता आवडते. आता काय 20 दिवस राहिले आहे. शॉपिंगचे बोल, लग्नाचं काय करायचं ते बोल. ते बोलत नाही, दुसरंच काय घेऊन बसली आहे, आजोबा म्हणतात. सागर दादा, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. आपल्या घरात सून म्हणून येणाऱ्या मुलीचं भूतकाळ सुद्धा आपल्या भविष्यात फरक पडतो. ह्या मुक्ताला बघ, तिचं सगळ्यांना माहिती आहे. असा निर्णय कसा घेतलास? उषा आत्या म्हणतात. सागर थोडे शांत व ठामपणे. उषा, हो, तिचा एक भूतकाळ आहे व तो तिने पार केलाय. आज ती जी आहे त्यावर विश्वास ठेवणं महत्वाचं नाही का? सागर म्हणतात. म्हणजे काय? समाज काय म्हणेल? उद्या काही उरकून बाहेर आलं तर आपल्या घरचा मान कमी होईल, उषा म्हणतात. समाज प्रत्येक वेळी न्याय करत नाही, पण आपण तरी करायचा प्रयत्न केला पाहिजे.
मुक्त्या माझ्या मित्राची मुलगी आहे. तिच्यात चूक झाली असेल, पण ती सुधारली आहे. आता ती दुसऱ्याच्या चुका माफ करणारी आणि स्वतः शिकणारी आहे. सागर म्हणतात. तू तिच्या बाजूने बोलशीलच, पण अखिलचं काय? त्याचं आयुष्य पणाला लावलंय का? उषा आत्या म्हणाल्या. म्हणूनच मी म्हणतोय त्याला समजून घेऊ दे. त्याने जर तिला स्वीकारलं, तर आपण का नको? अखेर आपण काम आहे त्यांना योग्य सल्ला देणं. त्यांच्या निर्णयावर शिक्षा मारणं नाही. सागर म्हणतात. आता केव्हाचा अखिल ऐकत होता. आता तो बोलायला पुढे आला. उषा त्या मुक्ता खूप चांगली आहे. आमची एंगेजमेंट सरप्राईज झाली. मला काही प्रॉब्लेम नाही होता. मला तर आनंदच झालाय. मुक्ता मला आवडते. तिचा पास्ट होता. आता तिचं आयुष्य तो नाही आहे. आम्ही तो सॉल्व्ह केला आहे. अखिल म्हणतो. माझे कोणी ऐकायचं नाहीये का? सगळे आपल्या आपल्या मनाचे करणार आहे का? उषा त्या म्हणतात. उषा तो विषय सोड. तू आत्या आहे. तुला छान साडी घेऊन देईल. 2-3 दिवसांनी शॉपिंगला जाऊ. सागर म्हणतात. शॉपिंगचं नाव काढतात उषा आत्या खुश झाल्या. हिमानी निघायचे रवींद्र म्हणतात. केव्हापासून ते उषाचे बोलणे ऐकत होते. मॉम चल, हिमानी म्हणते. उषाला जायचे नव्हते. आशासोबत बोलणे झालेच नव्हते. पण त्यांना लायलाच असतो. त्यांना त्यांच्या सोबत जावंच लागतं. उषा, हिमानी, रवींद्र बाय करून निघून जातात. आजी हसायला लागतात. उषा कधी मोठी होईल? तिची मुलगी आता लग्नासारखी झाली आहे. आता मुक्ताच्या या घरात आल्यावर तिला त्रास द्यायला नको, आजी म्हणतात. आपण लक्ष देऊ. तिला जास्त इथं नाही येऊ द्यायचं, आजोबा म्हणतात. आजोबा असे काय बोलता? मी मुक्ताला स्ट्रॉंग करेल. ती उषा आताचे बोलणे ऐकून घेणार नाही, अखिल म्हणतो. तारा, यादी करायला घे. आपल्याला लवकर कामाला लागावं लागेल. नंतर गडबड नको व्हायला, अखिल म्हणाला. आजोबा उषाताईंना पण गप्प केलं. आज मस्त पेटलं होतं. सगळे हुशार आहे. उषाताईला पण शॉपिंगचे नाव काढले, गप्प होऊन गेल्या. मुक्ता तर गिरीश सारखीच दिसते. उषाताई काही पण बोलतात. गिरीश खोटं बोलत नाही. फक्त माझ्यासोबत चांगले झाले नाही. रुपाली मध्ये आली. आशा विचार करत होत्या. आता आम्ही निघतो. रुपालीची बहीण म्हणते. गुणिका आणि गुणिक बॅग घेऊन येतात. त्यांचे डॅड पण आले होते. ते निघून गेले. तारा, मी पण ऑफिसला जातो. काम लवकर करायला पाहिजे. नंतर लग्नाला जास्त लक्ष न देता येणार नाही. रवींद्र पण बघेल. तो पण किती बघेल? गिरीश म्हणतात आणि ते रेडी होऊन ऑफिसला निघून जातात. आलोक आणि मुक्ता पण ऑफिसला निघून जातात. मुक्ता ऑफिसला पोहोचली. जान्हवी आली होती. ती आज तिच्या घरून आली होती. मुक्ता, गणेशने तुला बोलवलं आहे. मुक्ता ताईला मला विसरली असे म्हणत होता. जान्हवी म्हणते. आज ऑफिसवरून जाताना जाईल. मला आश्रमात पण जायचे आहे. अखिल आले तर त्यांना घेऊन जाईल. आलोकला पण वेळ नसतो, मुक्ता म्हणते. कालच आली असती, मी पण होती, जान्हवी म्हणते. गुणिका आणि गुणिक होते ना, घरात खूप गोंधळ होता. मजा चालू होती, मुक्ता म्हणते. तू सरांच्या घरी गेली होती का? जान्हवी म्हणते. नाही ग, त्यांच्याकडे पण गोंधळ असणार, सगळे आहेत ना. उषा आत्या, त्यांच्या घरात दुसरा गोंधळ नको घालायला पाहिजे, मुक्ता म्हणते. तिथे काही पण होऊ दे, तू खुश राहा. सर खूप चांगले आहे, बाकी काही विचार करू नको, जान्हवी म्हणते. मुक्ता मान हलवते. चेतन येतो. जान्हवी त्याच्याकडे बघून स्माइल देते. ते थोडा वेळ बोलतात. मुक्ता तिच्या जागेवर जाऊन कामाला लागते. अखिल शेड्यूल द्यायला जाते. अखिल, तू ऑफिसला जात आहे ना, थोडा वेळ मुक्ताला मंदिरात घेऊन येशील का? आम्ही सांगितले ते काम झाले का? आजोबा म्हणतात. 5-6 दिवसात होऊन जाईल, अखिल म्हणतो. ते झाल्यावर कल्पेश आणि सिमीच्या हातातून पूजा करून घेऊ, आजोबा म्हणतात. आता ते बोलू नका. भिंतींना पण कान असतात. आपल्या भिंतींना आता खूप मोठे कान आहे, आजी म्हणतात. आता मी ऑफिसला निघतो. तुम्ही काळजी घ्या. मी मुक्ताला मंदिरात घेऊन येईल, अखिल म्हणतो आणि ऑफिसला जायला निघतो. आलोक ऑफिसला आला असतो. पूनम आणि हिमानी काम करत असतात. हिमानी चेहरा उतरलेला असतो. पूनम आणि ती काल उषा आत्या बोलल्या त्यावर बोलत होत्या. पूनम हिमानीला समजवत होती, तरी तिला वाईट वाटत होतं. सगळे किती आनंदात होते. मॉम नेहमी असंच करते. डॅड पण चिडले होते, म्हणून डॅड लवकर निघून गेले. मला थांबायचे होते, पण मॉमने सगळा मूडच खराब करून टाकला.
हिमानी म्हणते. तिचे डोळे भरून येतात. ती लगेच पुसते. आलोक तिला बघत असतो. हिमानीला काय झालं? ती का रडत आहे? तिला बोलवू का? आलोक म्हणतो. तो तिला बोलवेल की हिमानीच फाईल घेऊन त्याच्या कॅबिनकडे जाते. आलोक काम करत आहे असे भासवतो, पण तो काही काम करत नसतो. "मे आय कम इन सर?" हिमानी म्हणते. "येस, कम इन." आलोक म्हणतो. हिमानी आत येते. आलोकला फाईल देते. फाईल बघतो, सही करतो. हिमानी जवळ फाईल देतो. हिमानी खाली मान घालून उभी असते. आलोक हिमानीकडेच बघत होता. आलोक हिमानी जवळ गेला. तिचा चेहरा वर केला. डोळे लाल झाले होते. चेहरा उतरलेला होता. "हिमानी, काही झाले आहे का? तू काहीच बोलत नाही आहे. मला सांगू शकते." मन हलकं होतं. आलोक म्हणतो. हिमानी आलोकला मिठी मारते. आलोक पण काही विचारत नाही. तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवत होता. हिमानी आलोकच्या मिठीत शांत उभी होती. "हिमानी, काही बोलायचं नाहीये का?" आलोक हळूच म्हणतो. "मला कुठेतरी घेऊन जा. मला शांत ठिकाणी जायचे आहे." हिमानी म्हणते. "आपण सुट्टीच्या दिवशी जाऊ. काही झाले आहे का? तुला कोणी काही बोललं आहे का?" आलोक म्हणतो. हिमानी नाही अशी मान हलवते. "तुझे काही दुःख आहे का?" आलोक म्हणतो. "माझे काहीच दुःख नाही. फक्त शांतता हवी आहे." हिमानी म्हणते. "बरं, पण असेच मिठीत राहायचंय का?" "मला चालेल, पण काम लवकर करायचं आहे ना." "लग्नाला सुट्टी घेऊ." आलोक म्हणतो. "आपलेच ऑफिस आहे." हिमानी म्हणते. "ऑफिस आपलेच आहे, पण काम तर करावे लागेल ना." आलोक म्हणतो. हिमानी मान हलवते. "आता काम करायचे का?" आलोक म्हणतो. हिमानी आणि आलोक थोडा वेळ बोलतात. हिमानी तिच्या जागेवर निघून जाते. तिला आता चांगले वाटते. आलोक पण कामाला लागतो. अखिल मुक्ताला केबिनमध्ये बोलवतो. मुक्ता केबिनकडे जायला निघते. जान्हवी मुक्ताला चिडवते. मुक्ता स्माईल करते आणि तिथून निघून जाते. "मे कम इन सर?" मुक्ता म्हणते. "येस, कम इन." अखिल म्हणतो. मुक्ता आतमध्ये येते. अखिल बघतो. "मुक्ता अशीच आली असती तरी चाललं असतं." अखिल म्हणतो. "लग्न झाल्यावर येईल." मुक्ता हसत म्हणते. अखिल तर मुक्ताकडे चमकीन बघतो. मुक्ता मनमोकळेपणाने बोलत आहे. तो मनातच म्हणतो. "मला का बोलवले होते?" मुक्ता म्हणते. "आजी आजोबा मंदिरात जाणार आहे. तुला घेऊन यायला सांगितलं आहे." अखिल म्हणतो. "चालेल, मला आश्रमात पण जायचे होते. तिथून जवळ आहे तर आपण जायचे का?" मुक्ता कचरत विचारते. "हो, घेऊन जाईल. पण का जायचे आहे?" अखिल म्हणतो. "सोन्याला आणि परशाला राखी बांधायची आहे. काल जमले नाही, नाहीतर राहू उद्या. ऑफिस संपल्यावर जाईन." "गणेशकडे पण जायचे आहे." मुक्ता म्हणते. "गणेश कोण आहे?" अखिल म्हणतो. "जान्हवीचा भाऊ आहे. त्याला पण राखी बांधायला जायचं आहे. त्याने जान्हवीकडे निरोप पाठवलाय. मुक्ताताईला आता आपल्याकडे येत नाही. मला राखी बांधायला तरी येईल ना?" मुक्ता म्हणते. "चालेल, मीच जान्हवीच्या घरी पण घेऊन जाईल. तिथून घरी सोडून देईल." अखिल म्हणतो. "मी स्कूटी आणली होती." मुक्ता म्हणते. "ती ऑफिसमध्ये राहू दे. उद्या सकाळी मी येऊन जाईन तुला घ्यायला." अखिल म्हणतो. "तुम्हाला लांब पडेल. मी आलोकला सांगेल सोडायला." मुक्ता म्हणते. "ते उद्याचं बघू. आता निघायचं का?" अखिल म्हणतो. मुक्ता मान हलवते. आजी आजोबा पण मंदिरात जायला निघालेले असतात. मुक्ता तिच्या डेस्क जवळ जाते. तिची बॅग घेते आणि बाहेर जायला निघते. जान्हवी मुक्ताकडे बघते. स्माईल देते. मुक्ता पण स्माईल देते आणि बाहेर निघून जाते. अखिल पण लगेच मुक्ताच्या मागे जातो. दोघं गाडीत बसतात. ड्रायव्हर असतो. ते जायला निघतात. ड्रायव्हर छान गाणी लावली. गाडी रस्त्यावर अलगद सरकत होती. हवेची थोडीशी झुळूक दारातून आत शिरली. मुक्ताचे केस त्या वाऱ्याशी खेळू लागले. अखिल तिच्याकडे पाहत राहिला. त्या उडणाऱ्या केसांमागे लपलेली तिची हसू घेतलेली नजर त्याच्या काळजात कुठेतरी थेट भिडली. गाडीत मंगीत गाडीत मंद संगीत सुरू होतं. गाणं वाजत होतं. "तू पास है बैठी रहे, बस तुझसे बातें होती रहे." हळूच तिच्या हातात हात घेतला. अखिल मनात म्हणाला, "हा क्षण थांबता आला असता तर आपण आयुष्यभर इथंच राहिलो असतो." अखिल मनातच विचार करत होता. मुक्ता बाहेर बघत असते. अखिल तिच्याकडे बघत असतो. ते मंदिरात पोचले. आजी आजोबा आधीच पोचले होते. अखिल आणि मुक्ता मंदिरात गेले. मुक्ता ताट घेतलं. त्यांनी आजी आजोबा दिसले. ते आजी आजोबाजवळ गेले. मुक्ताने आजी आजोबांच्या पाया पडल्या आणि दर्शन घेतले. पुढील भागात आलोक हिमानीला बाहेर घेऊन जाईल का? हिमानी त्याला सगळं सांगेल का? आशा काही करतील का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर.
कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.